समस्त भारतामध्ये आज विजयादशमीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। असं म्हणतात की आजच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं। तसं पाहायला गेलं तर खरंच रावण इतका क्रूर होता का? रावणाचे विचार इतके वाईट होते का? रस्त्यावर फिरणाऱ्या स्त्रीकडं खरंच तो वाईट नजरेने बघत होता का? आणि आपल्याच माया बहिणीच्या इज्जतीचे लचके तो तोडत फिरत होता का? दहन जर करायचंच असेल तर आजच्या कलयुगातल्या या पुरुषांचं करायला पाहिजे, जे रस्त्यावर फिरणाऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघतात, तिच्याकडे वाईट दृष्टी टाकतात, खून प्रकरण अपहरण करतात, बलात्कार करतात। जर कुणाचं दहन करायचं असेल तर या कलयुगी रावणाचं आजच्या दिवशी दहन करायला पाहिजे। प्रत्येक जीवनाच्या माणसामध्ये एक टर्निंग पॉईंट असतो। माणसाचे जीवन हे संघर्ष आहे आणि हे संघर्ष करताना आपल्या जीवनामध्ये ऊच नीच घडत असते आणि आपल्या या संघर्षाच्या वाटेवरून चालताना बरीच लोक आपल्याला चालना देणारी मिळतात, पुढे चल म्हणून पाठीवर थाप मारणारी मिळतात आणि बरीच लोक बदनामी हरासमेंट करणारे मिळतात। त्याच्यामधून जे वाईट आहेत ते अनुभव देऊन गेले आणि जे चांगले आहेत ते माझेच होऊन राहिले। अशा माझ्या सर्व मी सोनं असं म्हणतात की आजच्या दिवशी सोनं द्यायला पाहिजे। मी तुम्हाला सोनं देणे इतपत तर मी श्रीमंत नाही, परंतु जे असं म्हणतात की सोनं दिलं सोन्यासारखंच राहा, परंतु जी माझ्या जीवनामध्ये सोन्यासारखी माणसं आलेली आहेत तेच माझ्यासाठी सोनं आहे। आणि अशाच माझ्या सर्व सोन्यासारख्या माणसांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।